नेस्को सेंटरमधील कॉन्सर्टनंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा लोअर परळमध्ये कॉन्सर्ट पार पडला। विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा दुसऱ्या दिवशी कॉन्सर्टला परवानगी। संबंधित आयोजकांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित। ड्रग्ज वगैरे आता रुटीन झालंय। ड्रग्ज माफियांना आता कायद्याचा धाक राहिलेला नाही। गल्ली गल्लीमध्ये हजारो कोटींचे ड्रग्ज मिळतं। गोरेगाव नेस्कोतील प्रकरणावरून विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल। ड्रग्ज व्यावसायिकांच्या विरोधामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांकडून धडाकेबाज कारवाया सुरू। कोणीही वाचू शकणार नाही। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा। एकाच दिवशी 3 हत्येच्या घटनांनी मुंबई हादरली। दादर, खेरवाडी आणि माटुंगा परिसरात 3 हत्या। कुठे पूर्व विमानाश्रयामधून तर कुठे गाडी पार्किंगच्या क्षुल्लक कारणावरून वाद विकोपाला। अमरावतीमध्ये प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवून 180 महिलांचे शोषण। 350हून अधिक अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। आरोपी मोहम्मद एयाज मोहम्मद तन्वीरला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। अमरावतीच्या परतवाडामधील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी एमआयएमचा पदाधिकारी शहर अध्यक्ष हाजी इरफान खान याच्याकडनं नियुक्तीपत्र स्वीकारतानाचा फोटो समोर। महापालिका निवडणुकीवेळी ओवेसींच्या सभेदरम्यान स्टेजवर उपस्थित राहून रील शूट केलंय।